नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसायना हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडेटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. काय झालं मंडळी, चला हवा येऊ द्याच्या मंचावरती आज वेगळीच गोष्ट घडली. आमचे कलाकार सकाळपासून मी शोधतोय, कुठेच सापडत नाहीयेत. मला कळत नाहीये कलाकार कुठे गेलेत. कलाकार झालेत किडनॅप. हो, बघूयात त्यांना किडनॅप कोणी केलंय. वो सब डायलॉग के बाद में बरं पहले से लेते हा बोल. वो सब ठीक है. आली कुठे? मी आली ना. अगं तू नाही ग, आमचा आली कुठे? आमची आली भाई. आम्हाला नाही माहित, आमचं सागर पण नाहीये ना. सागर वो सब ठीक है. अरे तुमचा पण एक माणूस गायब आणि आमचा पण एक माणूस गायब. काय झोल काय? अरे वो सब ठीक है. एक मिनट. मैंने देखा है. नहीं अरे मतलब मैंने उनको देखा है दोनों को. वो बैक स्टेज दोनों एक ही साड़ी के लिए लड़ रहे थे. अली भाई कह रहे थे मैं साड़ी पहनूंगा, सागर जी कह रहे थे मैं साड़ी पहनूंगा. अरे वो सब ठीक है, पण ते आहेत कुठे? अरे काय चाललं तुमचं? अहो ऐका, हे बघा ना, यांना सांगा तुम्ही तरी. काही बोलू नका. कॉंग्रॅच्युलेशन. थैंक यू. आपलं झालं अगं, त्याला 3 महिने झाले. अच्छा, शादी को 3 महीने नहीं 2 महीने हुए हैं. शादी से इतनी जल्दी बोल रहे कि 1 महीना एक्स्ट्रा लग रहा है इसको. अरे वो सब ठीक है, मैं एनिवर्सरी लवकर लाने की कोशिश कर रहा हूँ. हाँ. कॉन्ग्रेचुलेशन. आखिर शादी हो गई तुम्हारी. अहो तेच सांगतो मी कधीपासून. माझी साडी येते मला. समोर बघ. अरे हे काय, माझ्या सगळ्या मित्रांना तुम्ही बांधून ठेवलंय? हे चुकीचं आहे. त्यांना बांधून ठेवलं, मला का नाही बांधून ठेवलं? डोंट वरी. आत्मनिर्भर माहिती तुला काय? हा, ते स्वतःचं काम स्वतः करायचं असतं ना. हो, जाओ आत्मनिर्भर हो. हा जातो. वो सब ठीक है. अरे काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? हे आपला शो आहे ना, आपल्याला जिथं बांधून ठेवलं या लोकांनी. तर हे नाही म्हणजे बांधून ठेवलंय त्याचा मला काय प्रॉब्लेम नाही, पण ह्या सगळ्याचं पेमेंट आहे ना. पेमेंटचं काय, मला तर डायलॉग पण नाही. डायलॉग नसेल तर चालन, पेमेंट नसलं तर चालन का तुला? मग तू घरी जा. घरी नाही, नको राहू दे, बसतो मी इथं. कापड चांगली मिळाली ती घरी घेऊन जाईल. अच्छा, प्रोडक्शन दिली तुला? हा मग. अरे थांबा ना तुम्ही. सांगा ना त्यांना आपला शो आहे म्हणून. काय तुमच्या झाला आता भाऊ, तुमच्या पण झाला. तुम्ही सगळ्यांच्या झाला आता महाराष्ट्र आम्हाला बघणार. वो सब ठीक है. आता महाराष्ट्र आम्हाला बघणार. तू कोण रे? अरे हाँ, अरे इनको नहीं पहचाना? नहीं. ओ, उनकी टीम से होंगे. पूछ लो. अरे नहीं, हे तुमची टीमची आहे. अरे नाही बाबा, मी कॉमेडी फॅक्टरीची आहे. कॉमेडी फॅक्टरी. अरे चला आता हवा येऊन द्या यार. वो सब ठीक है. अरे परफॉर्म हम कर रहे हैं. अरे परफॉर्मर मैं हूँ. हाँ, वो सब ठीक है. क्यों फोकट में झगड़ा कर रहे हो? वैसे भी तुम लोग जी कॉमेडी फैक्ट्री में झगड़ा करने ही वाले हो, तो यहाँ फ्री में क्यों कर रहे हो? हाँ, पैसे लेके करेंगे. पैसे लेके. सगळ्यांना प्रश्न पडला असेल आता की हे काय चाललंय इकडे. आणि आज आपल्या मंचावरती एवढे दिग्गज कॉमेडियन्स आलेले आहेत आणि
द फरा मॅम आज आपल्या किती मोठी गोष्ट आहे. मोठी नाही म्हणजे गोष्ट अच्छा. मोठी. अशी मोठी अशी मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि याचं कारण हेच आहे की या सगळ्यांनी तर महाराष्ट्राला हसवलंय. आता महाराष्ट्राबरोबर सगळ्या जगाला हसवण्यासाठी हे सुद्धा सज्ज झालेत नवा कोरा कॉमेडी शो घेऊन, ज्याचं नाव आहे झी कॉमेडी फॅक्टरी. फरा मॅम, मला हेच विचारायचं आहे की ही फॅक्टरी कधी ओपन होतीये? हा शो 31 जुलै पासून शनिवार रविवार रात्री 10 वाजता नक्की बघा. खूप मेहनत घेतली आहे सगळ्यांनी आणि मी नाही ऑल्सो. तुम्ही मेहनत वेगळी घेतली. सबसे ज्यादा मी. कैसे? उसको पूछो, पतला हो गया हंस हंस के, ताली बजा बजा के. अच्छा. हाँ, हंसना भी एक बहुत बड़ा काम होता है. वा वा. तर कसं आहे, शो म्हटलं की मेहनत असते आणि शो म्हणजे कसं एक लग्नासारखं असतं, अंडरस्टँडिंग असते. शादी और शादी मतलब क्या है कि उसमें हमारे मराठी शादियों में ना एक उखाणा करके. अरे उखाणा, आई नो व्हाट इज उखाणा. वाह. आई नो व्हाट इज उखाणा. यू वांट टू नो? आई कॅन टॉक उखाणा, आई कॅन वॉक उखाणा. वाह. एक झाला प्लीज. दमदार परफॉर्मन्स देऊन बदलणार आम्ही कॉमेडीची हिस्ट्री. ए वावा कोण बोलेगा रे? बस बस बस. दमदार परफॉर्मन्स देऊन बदलणार आम्ही कॉमेडीची हिस्ट्री. सगळ्यांसाठी घेऊन येतोय झी कॉमेडी. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मॅम, तुमचं मी मनापासून स्वागत करतो. आणि आता लगेचच आपला एक शो सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. झी कॉमेडी फॅक्टरीवर चर्चा. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. झी कॉमेडी फॅक्टरीवर चर्चा. बस बस बस. हे बघ, त्या जरी आलेल्या असल्या तरी त्या लगेच काही म्युझिक डिरेक्टर म्हणून त्याला घेणार नाहीत. और सिंगर भी नहीं घेणार. हे तुम्ही बोलला ते बरं झालं. हम लोग इतने दिनों से बोल रहे, कोई सुन नहीं रहा है. आज आपने बोल दिया तो पत्ता कट आज से. सर ढीठ अभी भी बैठा है, घोड़े के नीचे आ जा. वो धीट आहे म्हणून 6 वर्ष आहे सर इकडे, जातच नाही येते. तर मंडळी, आज आपल्या शो मध्ये धमाल असणार आहे, कारण आज आपल्या शो मध्ये हे दिग्गज आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फराह खान मॅम साठी. जोरदार टाळ्या अली असगर यांच्यासाठी. जोरदार टाळ्या पुनीत पाठक यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. येस, आता इकडे येणार आहे एक नवीन लग्न झालेलं कपल. स्वागत करूयात आपल्या मराठमोळ्या जोडीचं, डॉक्टर संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा. साधारणपणे माणसं लग्न कशासाठी करतात? इसलिए शादी करते हैं सब लोग कि चलो सुखी संसार के लिए. मोबाईलचे व्हिडिओ बनवण्यासाठी लग्न करणारं कपल. केवळ आपल्याला मोबाईलचे व्हिडिओ बनवून लाईक्स मिळवता यावेत म्हणून ज्या कपलनी लग्न केले ते हे कपल आहे. बर, पहिल्या दिवशीपासून असं कोण म्हणू शकतो, यार हिच्याशी का लग्न झालं, हिच्याशी का लग्न झालं, असे व्हिडिओ आहेत सगळे यांच्या. पण तुम्ही एकदम गोड कपल आहे, सगळ्यांना आवडतं, महाराष्ट्राला आवडतं. आणि आता काय मराठमोळा पोरगा आहे आपला, आणि आता ती सुद्धा मराठमोळी सून झाली, महाराष्ट्राची सून आहे तिच्यासाठी जोरदार टाळ्या. अजून एक मराठी चेहरा आहे, तुम्हाला विशेष वाटेल, जो चेहरा सगळ्या महिलांना जवळचा वाटेल, सगळ्या लेडीजला भारतातल्या जगभरातल्या, कारण ते डेली सोप फॅन्स असतात, त्यांना हा चेहरा आवडतो. पण आता त्या कॉमेडी करणार आहेत या शो मध्ये, असं मला कळलेलं आहे. बर, जोरदार टाळ्या तेजस्वी प्रकाश यांच्यासाठी. आणि त्या सुद्धा मराठीचा आहेत. वा, तर आजच्या शो मध्ये धमाल असणार आहे स्वप्नील सर. आणि कसं आहे की कुठल्याही शो मध्ये ज्या वेळेला गेस्ट येतात त्यावेळेला खरी मजा येते, आणि गेस्ट शिवाय कुठल्याही शोला मजा नाही. आज इकडे सुद्धा एक गेस्ट येणार सर. मॅडम, ये जो लोग है सब मिमिक्री में माहिर है,
लेकिन उनसे भी बड़ा आदमी आज हमने यहाँ बुलाया है। ओ वाह वाह वाह, उनसे भी बड़ा, और सबको जो मिमिक्री सिखाते हैं। हाँ, और आप भी उनसे आज कुछ मत सीख के जाना क्योंकि आपका अच्छा चल रहा है। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रॉनी फरसाण यांच्यासाठी। वा 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 वा, फरसाण दिल खुला, दिल खुला, दिल खुला, दिल खुला, दिल खुला, दिल खुला, मिमिक्री प्रशिक्षणावर चर्चा, दिल खुला, दिल खुला, दिल खुला. कशावर चर्चा? मिमिक्री प्रशिक्षणावर चर्चा. मिमिक्री प्रशिक्षणावर चर्चा. सोड जाऊ दे, त्याचं ते काय खरं नाही. हे सगळे एडिट मध्ये जातं, तू बघत नाही episode. एकदा जर त्यांनी बघितलं ना एपिसोड, हे तू धाडच नाही करणार करायचं. यस, बसा सर, बसा. हा बसतो बसतो. वा 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 क्या वा. बात. अरे वा, हे पण आलेत का? कोण? अली असगर. अली असगर शेजारी आहेत, हे फराह मॅम आहेत. हो, अरे बप्पीदा क्या बोल रहे हो? नाही ते नेहमी लेडीजचे गेटअप करतात ना हा, अली असगर सर. पूर्वा, मला वाटतं पूर्वा. हा. अलीबाई तसे दिसत थोडं. तर यासाठी मॅडम तुम्हाला एक सांगतो, आमच्या इंडस्ट्री, मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप आमचे म्हणजे बुजुर्ग आहेत आर्टिस्ट. उषा नाडकर्णी, माहिती आहे, आऊ. त्यांनी तुम्हाला लय फेमस केलंय मॅडम. हा, हो, डायलॉग नाही त्यांच्या. कोण डायलॉग आहे? टरा टरा आणि फर्रा फर्रा खान. काय 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 काय? टर्रा टर्रा आणि फर्रा फर्रा खान. फरा फरा खान नहीं हो, टारा टारा नहीं फरा फरा, इतना ही बोलते हो. खान आपने जोड़ दिया. अच्छा अच्छा. अच्छा, बसा बसा. क्या बात है, क्या बात है. एकदम छपरी कॉस्ट्युम केलेलं. माहितीये म्हटलं दिवाळीची तयारी लवकर आहे बहुतेक. नाही, दसऱ्याला रावण म्हणून पण चालतं. वा, आपण फरसान या ठिकाणी आलेले आहात आणि मला फार छान वाटतंय की या ठिकाणी आपण आलेले आहात. हे काय माहितीये का तुम्हाला? काय? हे आवाजाच्या पट्ट्या आहेत. अच्छा अच्छा, याच्यातून आवाज निघतो. निघतो ना, तुम्ही नाही बरं केलं की ही पहिली निघणार. अयो, त्याच्यापेक्षा खराब केलं तर ही निघेल. आय, आय. त्याच्यापेक्षा मग ही आहे. निघाला ना आवाज. अरे हा, आणि आवाजाचे पट्टे आहेत आपल्याकडे. वा वा वा. क्या बात आहे. मी असं ऐकलेलं आहे की अनेक आवाज हे लोक काढत असतात. किती साधारण आवाज तुम्ही बदलता? मी 1000 एक आवाज काढतो. किती? हजार? हा, साधारणपणे कुठल्या आवाजापासून तुम्ही सुरुवात केली? म्हणजे मी बघा, ऍक्च्युली तुम्ही ना मला मिमिक्री आर्टिस्ट असं म्हणताय, बरोबर आहे. त्याच्या वर अजून एक हे द्या ना, म्हणजे स्टँडर्ड असं त्या. काय देऊ आता? वसई ओर असं म्हणा ना, वसई ओर आर्टिस्ट. व्हॉइस ओव्हर. व्हॉइस ओव्हर. आपण मी वसईला राहतो ना, हा, वसईचा ओव्हरफ्लो आहे ना, त्याच्या खालीच राहतो. हे काय होतं? एक जरा पंच टाकला आले. वा वा वा. असे नका टाकू, ते जातील निघून. तर तुम्ही 1000 असे आवाज काढता आणि मी असं ऐकलेलं आहे की घुंगराचा आवाज, अच्छा, जो आवाज है वो अपने मुंह से निकालते हैं. हा, घुंगराचा आवाज. घुबड. घुंगरू 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 घुंगरू. हे कधीच आपण बघितलेलंच नाही. जात आहे? नाही नाही, मी आवाज येत नाही. हा, करा करा. तो भाई और बहनों सुनिए घुंगुर की आवाज. हा हा हा. इको इको द्या दादा, इको दे ना. हा. ओहो. हॅलो हॅलो हॅलो. हे नाही, ते देतात ना, तुम्ही नका देऊ. जरा मॉनिटरला आवाज द्या ना, या आणि या दोघं. वा वा वा. लाईट घ्या मधली. हा 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 स्पॉट द्या. एवढं करून जर काही कॉमेडी नाही झाली ना, बघा मग. काय काय ठुस. पायल पायल की आवाज हो. पायल की आवाज. ठुस 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 ठुस. ए वाव, परफेक्ट. चालतायत घुंगरा असे. त्यांना आवडलं त्यांना. हे किती छान करताय. आता शेवटचं शेवट. हे perfect कोणते घुंगरू पहनती रे तू? हे perfect. वाले. आता नाही, शेवट. नाही, एकदम करेक्ट आहे. परफेक्ट. Thank you. तुम्ही व्हॉट्सअपला आहात का? थांब जरा. आता सुरुवातीलाच काय. हा. आता घुंगरू पसरलेत बघा. हा. ठुस. हे काय होतं? सकाळी समोसा खाल्ला.
असे पसरलेत घुंगरू पसरलेत. घुंगरू पसरले. क्या बात आहे. बस बस काय तरी उगाच आपलं. तर फरा मॅम आज इकडे आलेले आहेत. फरा मॅमचे काही फॅन्स सुद्धा इकडे आहेत. तर फरा मॅम तुमचा एक जबरा फॅन आता येणार आहे. कपल आहे, लग्न झालं त्यांचं. या कपल या. ऍक्च्युली गाण्याची रिहर्सल वेगळी आहे. टँग टँग टँग. वा 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 हे वा. आम्ही आलेलो आहो. काय आम्ही आलेलो आहोत. वा वा. असं शाहरुख खान बघितले नसतील मॅडम. ए ह्यांना नाही जमलं रे. ऍक्च्युली मॅडम त्यातलं तर त्यांनी बरं केलं. तुम्ही शिकवलं नाही का हो यांना? नाही, त्यांनी खूप प्रयत्न केले, त्यांना नाही जमलं तेवढं मी केलं सर. म्हणजे हे जमना कुणाला. सर ते 7 नंतर जमतं आम्हाला. पण ऍक्च्युली मॅडम आम्ही तुमचं म्हणजे खूप मोठे फॅन आहोत आणि आम्ही तुमचा पिक्चर 800 वेळा बघितलेला आहे. काय 800 टाइम. ओम शांती ओम. 800 वेळा. 800 वेळा. मी शाहरुख आणि ही दीपिका आमचं तिकडच जुळलं. एक मिनिट, ये दीपिका का मुंह में क्या है? ती जमल तेवढं बारीक होण्याचा प्रयत्न करते मॅडम. ही दीपिका आहे. हा म्हणजे मला पण हाच प्रश्न पडलाय की दीपिका एवढा जळलाय. हाय पण अच्छा तुम्ही 800 वेळा ओम शांती ओम. 800 वेळा बघितलं. 800 टाइम. एवढा आवडला? हा हा ते कळलं. एवढा आवडला तुम्हाला म्हणून. आवडलं म्हणजे काय झालं की आम्ही प्रत्येक वेळेला पिक्चर बघायला जायचो आणि 10-15 मिनिटात आम्हाला हुडकून काढायचे कुठं बसलेत ते फुकटे. मग आम्हाला शोधायचे, बघितलं की बाहेर काढून टाकायचे आम्हाला. अच्छा. असं करत करत 10-15 मिनिटं, कधी 5 मिनिटं, कधी 2 मिनिटं, असं करत करत आम्ही 800 टाइम बघितलं. तेव्हा अख्खा पिक्चर आम्हाला बघायला मिळाला. क्या बात है, क्या बात है. वा. आम्ही तिकीट पण काढायला गेलतो हो. पण दिलं नाही आम्हाला. का? त्यांना वाटलं की ही ब्लॅक करणार बाहेर जाऊन. बरं तर तुमचं थोबड बघून तिकीट दिलं नाही आपल्याला. असं दे. बघितली दीपिका. हो हो हो. काय व्हेरिएशन आहे दीपिकामध्ये. कळलं कळलं कळलं. पण मॅडम म्हणजे आम्ही आमच्या इथं चाळीत आम्ही शाहरुख आणि दीपिका म्हणून लई फेमस आहोत आणि मी तिथं शाहरुख साहेबांचा डायलॉग पण मारतो. क्या बात आहे. खूप आवडतो आमच्याकडं. म्हणजे जरा करा बरं. ह्यांना काही जमलं नाही तुम्ही तरी करा बरं. आता जरा शिका त्यांच्या. त्यांच्याकडे पाया पडते. त्यांना जमलं नाही आज. असं माझं नको होऊ दे. ये बात ये बात. हा ये क्या बात. ओ हो क्या बात क्या बात. वाह वाह. हे तर हाय काय. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है. क्या बात है यार. इको मस्त आहे. इको इको छान. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि खर्रे खर्रे ने. तुला खर्रे जर्रेतच अडकलाय का? नाही म्हणजे हे पानपट्टीच्या बाहेरच आहे कसं. हा. जर्रा जर्रा मतलब स्मॉल पार्टिकल. Particles. एव्हरी पार्टिकल. पार्टिकल समजताय? हा हा हा. नाही आम्ही पार्टिकल करून आलोय सगळे पण आमच्याकडे हिथं प्रॉब्लेम होतो ऍक्च्युली. वा वा. पण मॅडम मला ऍक्च्युली विचारायचं होतं की ह्या डायलॉगचा अर्थ काय. मी खूप शोधला, प्रयत्न केला पण जमलं नाही मला की इतने शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश. काय ह्या डायलॉगचा अर्थ है ऍक्च्युली. अगर आप पूरा दिल से किसी चीज के पीछे पड़ जाओगे तो जो पूरी ब्रह्मांड आपको मदद करेगा उसको पाने में. मतलब मैं अगर दिल से ऐसा डायलॉग बोलेगा और कोई चीज ऐसा दिमाग में लेगा तो हो जाएगा क्या पूरा मैडम. आपका शायद नहीं होगा. आपका शायद नहीं होगा. आपका चांस कम लग रहा है. Try करो आप. ऐसा मैडम आप बराबर बोल रहे हैं. मैं सुबह से ट्राई कर रहा हूँ लेकिन हो नहीं रहा है मेरे से वो. क्या? मैं चूने का डब्बी ढूंढ रहा हूँ मेरा का बघा. एक्चुअली.
खरं सांगायचं तर आम्ही खूप फॅन आहोत तुमचे आणि 1-2 स्टेप तुमच्याबरोबर जर का आम्हाला करायला मिळाल, तुम्ही शिकवायला आम्हाला, तसं आम्ही करू आपले गरीब बापडे. तर तुम्ही 1-2 स्टेप आम्हाला दाखवा, आम्ही तसं फॉलो करतो क्या मॅडम. बात है, कौन सा गाना करेंगे आप? तुम्ही सांगा मॅडम, तुम्ही सांगा ते. मुन्नी बदनाम हुई. क्या बात है, क्या बात है. ये बात, ये बात, ये बात. ये दीपिका और वो बपीदा आइए. बपिदा दादा फोटो काढा तेवढे. काय गा? बपीदा इधर आओ, इधर आओ. करणार अरे करणार. बपीदा आजा आजा. व्हिडिओ बपीदा पण के काढा पास आजा. भाऊजी. हा व्हिडिओ पण घ्या आणि फोटो पण घ्या थोडे थोडे. आम्हाला पेमेंट त्याच आहे. ममता वहिनीला माहितीये काय सगळं? खोटं खोटं असताय. बायकोनं भेळ दिली बनवून त्याला. याचा मेळ बघा काय चाललाय. रेडी. क्या बात है, क्या बात है. थँक्यू मॅडम. अरे 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 अरे. मॅडम एक फुलगुच्छ फक्त द्यायचा होता द्या, मॅडम. द्या, द्या. क्या क्या? फुलगुच्छ. भाऊजी फोटो तेवढं काय काढा. घेतला घेतला फोटो घेतलाय, फोटो घेतला. ही पण. हा. ये अभी आपके शो की हो गए. हा हा. थँक्यू मॅडम. ये किसका है? हे प्लास्टिकच आहे आमचं, बजेट प्रमाणे असतं. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. थैंक यू. ये आपके लिए. Thank you. आपका मैचिंग हो रहा है. मोबाईल घ्या बाबा, ते कशी. एक मिनिट हा. हे बघ दिसतंय तुला? दिसते. हा व्यवस्थित आलाय बघ फोटो. हा चांगला आलाय. हा तो वाला चांगला आहे. हा टाकला. हम्म. बद्री के क्लासेस मध्ये फरा मॅडमनी ऍडमिशन घेतलं. चांगला डान्स केल्याबद्दल त्यांना बक्षीस मिळालं आणि जाता जाता ते म्हणाल्या थँक्यू मला डान्स शिकवल्याबद्दल. तुम्ही कोणाला शिकवला डान्स रे? कसे मॅडम आमचं करिअर होऊन जाईल ना तेवढंच. ये इनके वाइफ का एक क्लास है, ओरिजिनल वाइफ जो है इनके क्लास, वो हर रोज प्रमोट करता रहता है, तो उसको तो आज तो ये आपल्याकडनं जमावं तेवढं आपण करावं काय तो मॅडम? 50-50 हा डन मॅडम. चलेगा फिर. डन. अहो त्यांना 50 रुपये मिळतात. त्यालाच काही मिळत नाही त्याच्यामध्ये. तर मंडळी, दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. मंडळी, प्रत्येकाला आपलं घर हे महालच वाटत असतं. अशाच एका छोट्याशा घरात आता आपण जाणार आहोत, जिथे सुनबाईंनी शूटिंगसाठी घर दिलंय भाड्यानं आणि याची कल्पना नाहीये सासूबाईंना. बघूयात मग आता सासूबाईंची यावर प्रतिक्रिया काय असणार. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भालचंद्र कदम.
एवढ्या जोरात वराडलीस ग आता परत जायला लागेल मला. गपसा. अगे हार घालायला तू काही जिंकून नाही आलाय, वावरात जाऊन आलाय. होय काय मगाशी वेगळं आत्ता वेगळं काय? ती स्किटची रिक्वायरमेंट होती. हा आणि हे ऍक्च्युअल बजेट आहे आमचं. काय सांगायचं बजेट वरती? हे बघा, हिथं आम्ही एक म्हैस सांगितली होती हा, आणि हा याक आणून ठेवलाय त्यांनी. ह्याला बघून नुसतं मला याक होते. म्हणलं जरा ऍक्टिंग कर, नुसतं ढुशा मारायची ऍक्टिंग करतोय. ए बाळा जरा डान्स दाखव. बघितलं बघितलं, सगळ्यांना कळलं सरडा येते. म्हशीच्या हात सरडा. क्या बात. आत्ता आत्ता बरं चालू झालंय आपलं. थांब जरा तू. कायम मला अशी बोलत असतीस तू. नवरा आहे का नाही मी तुझा सांग बरं. हे असलं कसलं कुजलेल्या रताळ्यावानी नवरा देता? कधीतरी तर मला स्वप्नील जोशी सारखा नवरा द्या ना एखादा. आता हे काय होतं मग? ते माझ्या स्वप्नातला राजकुमार आहेत. हो नेहमी माझ्या स्वप्नात येतात आणि काय करतो? नुसतं बघून मला हसत असतात. किती वेळा आलाय? आठवड्यात एकदा दोनदा ते येतात. आतापर्यंत महिन्यात 3दा आलेत. 3दा. अजून एकदा आला ना तर महिन्याचं पेमेंट मागेल तू. मग कळेल तुला. सर तुम्ही असं करा, तुम्ही हिथच बसा, मीच येत जाईन तुमच्या स्वप्नात. नको नको नको, तो घाबरील बाबा. तुम्ही का बसा. तुम्ही कुठे गेला होता? मी डोनाल्ड ट्रम्प बरोबर मीटिंग होती माझी, तिकडे गेलो. ते पण आलते का मीटिंगला? अगं काय बोलतेस काय? ह्याच्यावर तरी ओळख की कुठे गेलो. तुम्हाला काय वाटतं का? कसं वाटतं तुम्ही? किती चांगलं गाणं म्हणलं तुम्ही तुमच्यासाठी. वाट पाहते मी ग येणारी साजन माझा. लय प्रेम आहे म्हणून वाट बघत होतीस ना? नाही नाही, माझी चप्पल घालून गेलता तुम्ही. असू दे की, त्याला काय होतंय. लाजा कशा वाटत नाहीत तुम्हाला? वा तिकडं. चला 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 लवकर चला, लवकर लवकर लवकर. सामान ठेव खाली. तिकडे जरा बाजूला सारखं, तिकडलं बाजूला सारखं जरा. हे हा हे बाजूला घ्या. हे पहिली म्हातारी उचला. म्हातारी. अरे तुम्ही 2च माणसं आणली, किमान 4 तरी आणायची ना. बरं आता तुम्ही पुढं व्हा, मी मडकं घेऊन आलेत. ठेवा खाली. काय चाललंय तुमचं? का नाही तुम्हाला? या खाट्यावर एक तरुणी बसली, तुम्हाला दिसत नाही व्हय? तरुणी? तरुणी एकदाची मरुनी पण जात नाही. हे टवळे ग बसतीस का? आणि कोण आहे ते? कशाला आला तुम्ही माझ्या घरात? हा चला निघा निघा. कशाला आला तिथं? आजी आजी शूटिंगला आलोय आम्ही. तर बापाचं घर आहे का? सुट्टीला आलं तर तिकडे जा की तुमच्या घरी. इथं काय सुट्टीला नाही, शूटिंगला आलोय. म्हणजे? अहो आम्ही शूटिंग करणार तुमच्या घरात. का?
अरे काय विचारायची पद्धत आहे का नाही? परवानगी घेतली आम्ही यांची. हिची? अरे आमटीला फोडणी देता येत नाही हिला, ही काय परवानगी देणार? आमटीत कधी चहा पावडर टाकलेली पाहिली का? काय झालं टाकली तर? चहा पावडर टाकली तर काय झालं? शेवटी तिला आमटीच म्हणतात ना. हे हिचे जोक. हिच्या मूर्ती तुम्ही इथं घरात शूटिंग करायची नाही. चालते वा चालते वा तुम्ही चालते शूटिंग करायची नाही तर अजिबात शूटिंग निघून जा इथून घरातून माझ्या. कशा पाहिजे हाकलताय त्यांना? मीच दिली ती परमिशन. काय होय आहे. अगं पैसे मिळणार असतील. अरे देवा, आता हेच दिवस बघायचे राहिले होते का? अरे तुझ्या बापाने हा वाडा भाड्याने द्यायला बांधला नव्हता. आय अगं इनमिन 2 खोल्यांचं घर आहे आपलं, त्याला वाडा म्हणतेस होय तू? नाही तर काय. वाडा म्हण वाडा, आणि वाड्याचा मालक टमरेल घेऊन दुसऱ्याच्या वावरात जातो. बोलायची सोय नाही राहिली मला या घरात. आयुष्यभर बरोबर जगले, कसली हाऊस नाही का माऊस नाही. मन मारून जगले तुमच्या घरात मारून. म्हणलं 4 पैसे मिळाले असते हो तर तुमच्या या घराला परशा लावले असतो. पाताळ संपवशील ते खाऊन खाऊन. 4 पैसे मिळाला असतं ना तर घराला फरशा लावल्या असत्या. म्हणून आणलं शूटिंग. हो आणलं नाही, आम्ही चालूय. त्याच तुम्ही थांबा जरा. हे बघा, आजी एका दिवसाचं काम आहे. एका दिवसात आम्ही काम लगेच संपवणार. अहो शूटिंग झालं ना तुमच्या घरात, घर फेमस होईल तुमचं. तुम्ही सैराट बघितलं काय? अहो सैराट मध्ये जिथं जिथं शूटिंग झालं ना सगळं फेमस झालंय. घर फेमस होईल तुमचं, अशी गर्दी होईल घराच्या बाहेर. काय नको, तरुणपणे मी लय फेमस होती. तू आधी घरातून बाहेर निघा. घरातून तुम्ही बाहेर निघा आधी. इथं यायचं ते सांगतो. शूटिंग बिटिंग करायची नाही. माझ्या घरात शूटिंग करते. इकडे ए इकडे इकडे. हे बघा, आजच्या शूटिंगचे 10,000 रुपये मिळणार आहेत. 10,000 खूप असतात, थोडं हॅपी करा. 10,000 एकत्र बघितले होते कधी? एवढे मिळणार आहे. म्हातारीला सांगू नका. नाही, तिला पटवायला लागल ना. पण पटवा. परत जायला लागते. तू इथे काय करतेस? मी इकडे कुठे आहे? मग काठी कुठे आहे? तिकडं. मग मी पण तिकडेच आहे. आहे हा ऐक की, अगं ते आले तिकडे नाही शूटिंग करायला. 10 मिनिटात शूटिंग उरकतेली त्यांचं आणि लगेच जातील निघून. काय सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. अगं वा वा, पैशासाठी मिंदे व्हा. अरे सावकार आहेस तू, सावकार या वाड्याचा. हा सावकार म्हणा सावकार. चड्डीला 2 भोकं पडली ती शिवणं होईना सावकार कडनं. सावकार आहे सावकार. आत्याबाई तुम्ही जरा शांत बसा. हवं तर मी तुमच्यासाठी चहा टाकते. काय करायचं ते करा, मारा तुम्ही. झालं काय तुमचं? करू काय आम्ही शूटिंगला सुरुवात? अजून हिरोईन मॅडम नाही आली अजून. येत असतील आता. कोण आहे हिरोईन? श्रेया बुगडे मॅडम. काय सांगता? ओयो, त्या स्वतः येणार आहेत? म्हणजे जिवंत? जिवंत काय, लाईव्ह येणार आहे. लाईव्ह येणार? आमचं भाग्यच म्हणायचं बाई. श्रेया बुगडे येणार ते? नाही नाही, आज आमच्या स्किट मध्ये गायत्री दातार नाही ते. येतील आता. येतच असतील. हो. आधी सांगितलं असतं तर मी दाढी तरी करून आलो असतो का नाही? तुम्ही स्किट करा नुसतं, बस झालं. आणि हे बघा, माझी सगळी तयारी झाली आहे. तुझी कसली तयारी? मी करूनच आले. ही पण करून आली. अगं काय करतेस तू? अहो मॅडम, मी टेस्ट करून बघत होती, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून. अगं मॅड आहेस का जराशी? अशीच तू माझी कॉफी पण टेस्ट करून देतेस. प्लीज असं करू नकोस. अगं मी शूटिंग आलो. नको बाई, सेम दिसते ना एकदम टीव्हीतल्या वाणी. टीव्हीत जरा बरी दिसते, इथे कशी तरीच दिसते बाई. मेकअप असतो ग तिकडं. हेलो 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 सर, कैसे हैं आप?
नहीं मैं बिल्कुल ठीक हूँ, बिल्कुल ठीक। फिल्म? ओ नो 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 सर, सर पूरे साल मेरे पास एक भी डेट फ्री नहीं है। हाँ, मैं 6 फिल्म्स कर रही हूँ सर। अगले साल आप मेरे मैनेजर के साथ बात कर लीजिए, अगले साल का दिसंबर का शायद आपको डेट मिल सकता है। इस साल का एक भी डेट नहीं है। बाबो, या क्षेत्रात किती बाई खोटं बोलावं लागतं म्हणून आपण हिरोईन नाही। जी 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 जी, हाँ जी हाँ जी हाँ जी हाँ जी हाँ जी। बघितलं, पुन्हा पुढं पण हांजी हांजी करावं लागतं। हाँ जी हाँ जी हाँ जी। अगे कोण भाजी भाजी करते? तुला भाजी घ्यायची तर घे, नाही तर पाठव तिला। नमस्कार, मी शोभा। हाँ हाँ नमस्कार, आणि मी कुंदा। देखो नमस्कार, मी कुंदा असती। हे आमचंच घर आहे। हे तसं थोडं छोटं घर आहे, पण आमच्या माहेरी लय मोठं घर आहे। एकदा शूटिंग आमच्या माहेरी घेऊन या हा का? हा, अंबानीच माहेर आहे ना इथं। घरात 3 माणसं आहेत, चौथा आला तर मोरीत झोपावं लागतं। मोठं घर म्हणे आमचं। ह्या कोण आहेत? ते आमच्या शेजारची म्हातारी आहे, हिथं येऊन पडती आपली बिचारी। हे टवळे काय बोलती? मला ऐकू येते सगळं। हा, आणि हे अजून गेलं नाही काय? हे चल चल चल, ए चल हिरोईन बाहेर चल। ए तू भाजीवाली थांब इथं बस। ए हिरोईन चल बाहेर, शूटिंग करायची नाही सांगितलं ना 10 वेळा। तेच कोण आहेत कोण ह्या? यांच्या घरच्या सर्व आजी आहेत। बापरे, या मगाशी पसरू आजी होत्या त्याच बऱ्या होत्या। काय बोलती? नाही नाही, म्हणजे मगाशी झोपल्या होत्या त्याच बऱ्या होत्या ना। आहे तू काम कर, तू शांत बस की ग जरा। आई शांत बस, का म्हणून अशी करत असतीस तू डुकार चावल्यावानी? अजिबात शूटिंग होऊ देणार नाही, तू मला काही सांगू नकोस। मला काय वाटतं, मी बोलते आजींशी। हा, आय विल स्पीक टू हर, लेट मी हँडल दिस। खाती दणकी। हॅलो आजी, हाऊ आर यू? हा, कशा आहात तुम्ही? आजी, मला ओळखलं? अहो, आय थिंक चष्मा लावलाय म्हणून। मी श्रेया बुगडे। मेकअपमुळे कदाचित ओळखलं असेल। श्रेया बुगडे, चला हवा येऊ द्या। कुठून हवा येऊ द्या? चला हवा येऊ द्या टीव्ही वरती कार्यक्रम लागतो नाही का? श्रेया बुगडे। ऍक्च्युली आजींनी चष्मा घातलाय म्हणून त्यांना दिसत नसेल कदाचित। हे मला चांगलं दिसतंय। मग हा चष्मा काय वेल्डिंगला घातलाय? चुली पुढे बसून काळा झालाय चष्मा माझा। हो खरंय, ते मिश्री भाजायला चुली पुढे बसती ना, म्हणून ते चष्मा काळा झाला। आणि चष्म्याचा सगळा रंग आजूबाजूला थोडा पसरला। याच्या घ्या। ही कोण आलिया म्हणायची? आजी, मी आलिया नाही, मी श्रेलिया। काय झालं? पानसट होता। क्या पानसट होता? नाही म्हणजे मी श्रेया बुगडे। काय करतीस काय? प्रयत्नांवर कळलं नाही का? कॉमेडी करती। अरे मग मारा की एखादा जोक। मारा काय? तो काय ढेकून आहे का मारायला? ढेकून आहे का मारायला? चालू दे, पुढे येईल कुठं तरी। नाही, आता आजी तुम्ही एवढं इन्सिस्ट करताच आहात तर मी तुम्हाला एक जोक सांगते। काय झालं, मी एकदा एका कार्यक्रमात गेले होते, तर तिकडे जे निवेदक होते त्यांनी माझा परिचय करून दिला। तर ते असं म्हणाले की आज आपल्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत एक खूप मोठ्या आसामी। तर मी त्यांना म्हटलं, अहो मी आसामी नाहीये, मी महाराष्ट्रीयन आहे। आसामी नाही, महाराष्ट्रीयन आहे। मारा ना जोक, मारा ना। तुम्ही बोर मारायला लागलात आता। जोक मारा। आजी, तुम्हाला आम्ही फार नाही त्रास देणार। हा, 1 तासाभरातच आम्ही हे सगळं शूटिंग आटपतो, तुम्ही प्लीज कोऑपरेट करा। मी का कोपऱ्यात बसू? तू बस। माझं घर आहे, मी कशाला कोपऱ्यात बसू?
ओ काय माझं घर ओ तुम्ही आमचा ऍडव्हान्स परत द्या परत. ओ तुम्ही थांबा ना जरा गप्प बसाल तुम्ही. तू गप्प बस, माझं घर आहे. काय लावलंय तुम्ही माझं घर माझं घर? काय माझं काही घर नाही का? मी नाही का सुनिया घरची? गप्प बस, तू घेतले असतील करोडो रुपये. करोड रुपये देणाऱ्याचं थोबाड बघा. तिसऱ्या या बुगडे 700 रुपयावर आली आहे. दादा करूया शूटिंग हो हो चला चला रेडी. हे कोण आहेत? संजय दादा. असं अरे हा संजू दादा आहे. मग मी आतापर्यंत ज्याची मिमिक्री करत होतो ती ते काय होतं? ते फालतू होतं. फालतू जमत नाही तुम्हाला, ते नका करू. मी बोलते आयुष्य गेलं हिचं ते करण्यात. ते काय ग ते? कसं दादा तू कसं समोर मिस्त्री असताना चुना कशाला लागतं तुला? हे काय होतं? चैता म्हणकर. आणि ते बाजूला करतात ते भिकारी पिक्चर मधले स्वप्नील जोशी आहेत. श्रेया मॅम, हा कुठला संजय? ते काय झालं, संजय जाधव मला त्यांच्या पिक्चर मध्ये घेत नाहीत ना, म्हणून मी संजय जाधव नावाचा डिरेक्टर माझ्या फिल्म मध्ये घेतला डिरेक्ट करण्यासाठी. आता कसं आहे की त्यांना जर सुपरहिट फिल्म्स नकोच असतील तर मी तरी काय करू. ह्या हिशोबाने त्यांच्या 3 सुपरहिट फिल्म गेल्या सर. तर मंडळी, सासू सुनेच्या घरातली शूटिंगची ही धमाल अशी सुरू राहणार आहे. पण याचा उर्वरित भाग बघूयात उद्याच्या भागात. तर मंडळी, खूप मजा आली. अशीच मजा करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या.